कृष्ण हरे हरि कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सागनी सुख झाले ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तू हा माधव तू हा माधव बरवा तू हा माधव बहुता सुकृताची जोडी
विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो सर्व सुखाचे आगर बापर खोमा देवीवर बापर खोमा देवीवर बापर खोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खोमा बापर खोमा देवीवर बापर खोमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खोमा देवीवर 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 तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय एक मन तुझ्या अवघ्या भांडवला एक मन तुझ्या अवघ्या भांडवला एक मन तुझ्या अवघ्या
अवघ्या भांडवला एक म्हण तुझ्या अवघ्या भांडवला वाटिताती तुला येईल कैसे वाटिताती तुला दीन कैसी वाटिताती तुला दीन कैसी एक मन तुझ्या अवघ्या भांडवला 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 वाटिताती तुला येईल कैसे वाटिताती तुला येईल कैसे वाटिताती तुला येईल कैसे मनवुनी दृढ धरी पांडुरंग म्हणवणी दृढ धरी पांडुरंग मनवुनी दृढ धरी पांडुरंग म्हणवणी दृढ धरी पांडुरंग हाला विसंग प्रारब्धाचा प्रारब्धाचा हाला विसंग प्रारब्धाचा अनिका संकल्पा नको गो मन 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 हरीच कारण साध्य होय कारण साध्य होय तरी कारण साध्य होय मनवुनी दृढ धरी पांडुरंग मनवणी दृढ धरी पांडुरंग मनवुनी दृढ धरी पांडुरंग म्हणवणी दृढ धरी पांडुरंग हाला विसंग प्रारब्धाचा विसंग प्रारब्धाचा त्याला विसंग प्रारब्धाचा मने ऐसे जाणावे उचित म्हणे ऐसे जाणावे उचित मने ऐसे जाणावे उचित तुकाही ऐसे जाणावे उचित सहज स्थित येईल कळो सहज स्थिती येईल कळो तरी सहज स्थिती येईल कळो मने ऐसे जाणावे उचित म्हणे ऐसे जाणावे उचित मने ऐसे जाणावे उचित म्हणे ऐसे जाणावे उचित सहज स्थित येईल कळो तरी सहज स्थित येईल कळो तरी सहज स्थित येईल कळो मनवुनी दृढ धरी पांडुरंग म्हणवणी दृढ धरी पांडुरंग मनवुनी दृढ धरी पांडुरंग म्हणवणी दृढ धरी पांडुरंग देहाला विसंग प्रारब्धाचा हाला विसंग प्रारब्धाचा हाला विसंग प्रारब्धाचा पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमारी पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटिता ते तुला येईल कैसे, मनवणे दृढ धरी पांडुरंग, देहाला विसंग प्रारब्धाचा, अनेका संकल्पा नको गोवू मन, तरीच कारण साध्य होय, मनवणे दृढ धरी पांडुरंग, देहाला विसंग प्रारब्धाचा, तुका म्हणे ऐसे जाणावे उचित, तुका म्हणे ऐसे जाणावे उचित, तरी सहज स्थित येईल कळो, मनवणे दृढ धरी पांडुरंग, देहाला विसंग प्रारब्धाचा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. उदारा सुखादेवा, वृत्ती उदारा सुखादेवा, वृत्ती उदारा सुखादेवा. उमाबाई नमो त्रिभुवना पावनी, नमो त्रिभुवना पावनी, नमो त्रिभुवना पावनी, नमो त्रिभुवना पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटिता ते तुला येईल कैसे, मनवणे दृढ धरी पांडुरंग, देहाला विसंग प्रारब्धाचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परमपावन असणाऱ्या अलंकापूर क्षेत्रामध्ये श्री संत सावता महाराज आश्रम, या आश्रमामध्ये संत श्री सावता महाराजांच्या समाधी महोत्सवाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव आणि त्या उत्सवातील आज द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा, पारमार्थिक सुकृताचा संचय संभार पाठीमागे असल्यामुळे महदभाग्याने माझ्यासारखे एका वारकरी विद्यार्थ्याला ही सेवा प्राप्त झाली. या सेवेच्या निमित्ताने उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला हा अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकोबारा यांचा उपदेशपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू श्री तुकोबाराय परमार्थाची वाटचाल करणाऱ्या साधकाला आपल्या जीवनामध्ये परमार्थाचं निश्चित साध्य प्राप्त करायचं असेल तर एका साध्यावर त्याने आपलं लक्ष केंद्रित करावं, इतर कोणत्याही गोष्टीकडे जाऊ नये असा गोड उपदेश करतात. विठ्ठला अभंग जगद्गुरू तुकोबारा यांचा आहे. या अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 1-2 शब्दाचा परिहार देणं महत्वाचं आहे. ज्ञानोबा यांच्या समाधी वास्तव्याने परमपावन असणारी अलंकापुरी भूमी आहे. धन्य धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा असं भगवान परमात्मे अलंकापुरीचं वर्णन करता. या भूमीला ज्ञानोबा यांच्या समाधी वास्तव्या परमपावनता प्राप्त झाली. दक्षिण वाहिनी इंद्राणी माता इथे प्रगट आहे. 84 सिद्ध महात्म्यांनी आपली सिद्ध साधना या आळंदीमध्ये संपन्नतेला प्राप्त करून घेतलेली आहे. म्हणून आळंदीमध्ये साधना सिद्ध होते. बरं विठ्ठला विठ्ठला हे सिद्ध साधकांचे स्थळ. आपल्यासारखे साधक इथं राहतात.
ज्ञानोबारांसारखे महात्मे सिद्ध रूपाने राहतात. महाराज तुम्ही सिद्ध सिद्ध आणि साधकांच्या वास्तव्याने परम पावन असणारी आळंदी आणि या आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांनी भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये धारण केलं असे संत श्री सावता महाराजांचा समाधी उत्सव या आश्रमामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतो. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मला सेवा प्राप्त झाली. फक्त कार्यक्रमात वेळेनुसार बदल करता येईल म्हणून पुढची सेवा माग घेतली आणि वेळेतही बदल केला. विठ्ठल बाकी सर्व गुरुजनांचे आपल्या गुरुबंधूंचे कीर्तन जे आहे ते 7 ते 9 याच वेळेमध्ये होणार आहे. फक्त नियमाला कधी कधी अपवाद असतो. विठ्ठल या उत्सवाचं आयोजन करणारे हरिभक्तीपरायण संतोष महाराज, बालाजी महाराज, हरिश्चंद्र महाराज, किरण महाराज सगळी असणारी ही मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे ते उत्सव आनंदाने संपन्न करत असतात. आणि या सगळ्या गुरुबंधूंकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय श्री ज्ञान राजचरण कमल मकरंद सेवन निष्णात भ्रमर साधक गुरुबंधू आपण आहात. सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करून चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक माझा पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करून चिंतनाला प्रारंभ करूया. योगायोग असा या आपल्या या कार्यक्रमामध्ये आदरणीय गुरुवारी पठारे काका आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहे. काकांच्या जीवनातला आपण सर्वांनी एक आदर्श घेतला पाहिजे. त्याने आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी, तुकोबारायांची गाथा, एकनाथी भागवत, वारकऱ्यांच्या नित्यनेमाची पूर्ण मालिका, सगळ्या संतांची गाथेने आता निळोबारांचा गाथा लिहून काढायला सुरुवात केली. बाकीचे सगळे पूर्ण झाले. ज्ञानेश्वरीची तर 250च्या वरती पारायण झाले. विठ्ठल विठ्ठल तुम्ही सर्व आनंदित आलात ना, तुमचं भाग्य फार मोठं आहे. फक्त एक विनंती करतो की गावाकडे जाण्याच्या अगोदर कमीत कमी आजान वृक्षाखाली 1 शाट तरी पारायण करा. विठ्ठल ते जर 250 पारायण काका करू शकतात तर आपण 151 करायला काय हरकत आहे. दक्षिणा नाही म्हणत मी, पारायण म्हणतो. नाहीतर आपल्याला 51 वगैरे ऐकलं की ते दक्षिणा. 151,000 नाही. विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या चरणारविंदी मनोभावे अभिवादन करतो. चिंतन सेवेला प्रारंभ करतो. किरण महाराज बरेच दिवस झाले मी काही कीर्तन केलंच नाही. एक कीर्तन केलं आहे काल्याच्या अगोदर पंढरी क्षेत्रामध्ये. आणि मग लक्ष्मण बाबाला माहिती आहे की परत जर कीर्तन करायचे असेल तर आवाजाला धार येण्यासाठी 2-3 कीर्तन असेच जातात. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळे काही शब्द अडखळू शकतात. एखादा सिद्धांतही चुकू शकतो. कदाचित एखादी ओवी प्रमाण मलाही आठवणार नाही. तुम्हीच मोबाईल पाहतात असं नाही, मी पाहतो. विठ्ठल विठ्ठल आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आपण सर्व ज्ञानोबाऱ्यांचे बालक आहोत, अजान बालक आहोत. म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरात आल्यानंतर आपल्या अंतकरणातला एकच भाव असावा की आम्ही सगळे ज्ञानोबाऱ्यांचे अजान बालक आहोत.
आपल्याला कधी आपल्या विद्येचा कलेचा ज्ञानाचा अभिमान होता कामा नये. साधकांचा माय बाप भावना धारण करून माऊलींच्या मंदिरात गेल्यानंतर हे प्रमाण म्हणावं आणि महाद्वारामध्ये नुसतं लोटांगण घालत राहावं तरी उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. आपल्या सर्वांचं रक्षण करणारे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारांच्या चरण कमलाला आपण कायम अनन्य राहावं. आपण अजान बालक आहोत आणि आपल्या आळंदीतली सेवा आहे. तुम्ही सर्व गुरुबंधू या कीर्तना करता आलात. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. एक मन तुझ्या वग्या भांडवला वाटिता ते तुला येईल कैसे. जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगातून पारमार्थिक उपदेश करतात. एक साधक असा आहे ज्याच्या समोर प्रपंचही उभा आहे, परमार्थही ठाकलेला आहे. अशा साधकाला तुकोबराय एका साध्य प्राप्ती करता त्याने एक साध्याने लक्ष केंद्रित करावं असा दिव्य उपदेश आपल्या समोर करतात. कोणताही मानवी देहामध्ये आलेला जीव जो असेल त्याच्या समोर दोन प्रकारचे साध्य कायम प्रगट असतात. एक साध्य आहे प्रपंचाचं आणि एक साध्य आहे परमार्थाचं. काही उत्तम अधिकारी जे असतात ते फक्त प्रपंचाकडे जातात. उत्तम म्हटलं मी त्यांना पण ते प्रपंचाचे अधिकारी आहे. काही सर्वोत्तम अधिकारी असतात जे परमार्थाकडे जातात. काही असे आहे दोन्ही संपादन करत नाही, पण विरळे मात्र असे असतात ते प्रपंचही करतात आणि परमार्थही करतात. फक्त फरक असा आहे प्रपंच वरवर करतात आणि वास्तव खरा परमार्थ करतात. विठ्ठल विठ्ठल. मानवी देहामध्ये आलेल्या जीवाचं आयुष्य फार अल्प आहे. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासे उरले ते पाहे गा. हे प्रमाण आपण चालीत फार गोड म्हणतो. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासे उरले ते पाये का. राम राम स्मरा. आधी दुसऱ्याला सांगायचं विठ्ठल विठ्ठल. 100 वर्षाची काळाची गणना आहे.
निद्रेमध्ये मनुष्याचं 50 वर्षाचं आयुष्य जातं आणि जर तो दुपारी विश्रांती घेत असेल तर त्या निम्म्यातलं आणखीन निम्म जातं. म्हणजे 75 वर्ष आपले फक्त झोपेत गेले, झोपेत. बरं, फक्त 75 वर्ष असेच गेले. बाकीच्या 25 वर्षामध्ये आपण काय करतो? नाथ महाराज म्हणतात उपहास, निद्रा का निंदा. एक तर आपण उपहास करतो किंवा निंदा करतो आणि त्यामुळे देव दुर्लभ असणारं जे आयुष्य, ज्या आयुष्यामध्ये आपण परमार्थ साध्य करता येऊ शकतो त्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणून साध्य जरी चांगलं असेल तर त्याला विघ्नही फार आहे. ते विठ्ठल विठ्ठल. एका जीवनामध्ये एक साध्य चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकतं. काही काही माणसं म्हणतात ही ना चौकोनी चिरा आहे म्हणे. हा सगळ्या क्षेत्रामध्ये प्रवीण आहे असं कधीच होत नसतं. चौकोनी चिरा आहे मग नेमकं लावायचं कुठं? हा नाही नाही, कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये तो विशारद असतो आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये मात्र न्यूनच असतो. विठ्ठल विठ्ठल. एक साध्य मनुष्याला चांगलं प्राप्त करता येतं आणि साधकाच्या समोर दोन्ही गोष्टी उभ्या राहतात. त्याला असं वाटतं मी संसार करावा का मी परमार्थ करावा. संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर आनंदित वाटतं परमार्थ करावा, आणि गावाकडं सप्त्याला गेलं तर असं वाटतं आता बस झालं. विठ्ठल ज्ञानोबा त्या साधकाचं वर्णन करतात. इंद्रिय ग्रामोने निघाला, आसेच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. उत्तम असणारा साधक जो आहे इंद्रियाच्या गावातून बाहेर पडतो म्हणजे प्रपंचाला माग टाकतो. आत्मसिद्धीचं नगर प्राप्त करावं याकरता श्रद्धेने वाटचाल करतो, पण तो इकडं तिकडं पाहत नाही. विठ्ठल विठ्ठल. डोळ्यासमोर साध्य जर एक असेल तर एकच चांगलं मिळू शकतं. महाभारतातलं आपलं उदाहरण सर्वांना माहितीच आहे. द्रोणाचार्यांकडे कौरवी अध्ययन करत होते, पांडव सुद्धा शिकतच होते, पण द्रोणाचार्य मात्र हुशार. त्यांनी सगळ्या शिष्यांना पाणी आणण्याकरता काही घट दिलेले होते. जागायवर आतमध्ये या. विठ्ठल विठ्ठल. प्राचीन काळात गुरुकुळामध्ये अध्ययन केलं जायचं ना, तर त्या अध्ययनामध्ये सेवा केली जायची. विद्या प्राप्तीचे मार्ग 3 आहे. या 3 मार्गातून फक्त विद्या मिळते. चौथा मार्ग विद्या प्राप्तीचा नाही. गुरु शुश्रूषया विद्या, पौष्कलेन धनेन वा, अथवा विद्या विद्या, चतुर्थो नोपलभ्यते. गुरूंच्या सेवेने मिळणारी विद्या उत्तम विद्या. पहिला मार्ग फार चांगला आहे, सेवा करावी तर मनुष्याला ज्ञान होतं, नाहीतर पुष्कळ दक्षिणा द्यायची आणि त्या मोबदल्यामध्ये विद्या संपादन करायचे. दुसरा मार्ग. तिसरा मार्ग आपली विद्या दुसऱ्याला द्यायची आणि दुसऱ्याची विद्या आपण घ्यायची. म्हणजे आपला पहिला दिवशीचा अभंग त्याला द्यायचा आणि त्याचा काला आपण घ्यायचा. चौथा विद्या प्राप्ती करता मार्ग शिल्लक नाही. द्रोणाचार्यांच्या गुरुकुलामध्ये कौरव पांडव राहत होत्या. राहणारे राजकुमार आहे बरं, गरीब घरातले नाही, सगळे राजपुत्र आहे. पण राजपुत्र जरी असेल किंवा गरीब जरी असेल तर गुरूंच्या गुरुकुलामध्ये सर्वांना समानता आहे. द्रोणाचार्य सर्वांना पाणी आणण्याची सेवा द्यायची. सगळ्यांकडे घट दिलेले आहे, मोठे मोठे मडके आहे, प्रत्येकाने पाणी आणायचं. पण ते पाणी आणत असताना ते घटाचा आकार मोठा आणि त्याचं तोंड मात्र लहान असायचं. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्याला ते पाणी भरण्याकरता वेळ लागायचा. पण द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, त्याच्याकडे मोठ्या तोंडाचं भांड होतं. त्यामुळे तो लवकरात लवकर पाणी घेऊन यायचा आणि लवकर आल्यामुळे द्रोणाचार्य तेवढ्या वेळेमध्ये त्याला एखादा विशेष अस्त्र आणि शस्त्राचं शिक्षण द्यायचे. हे बघता राज अर्जुनांच्या लक्षात आलं.
म्हणजे आपल्या असणाऱ्या भांड्याचं तोंड लहान आहे आणि गुरूंकडे आपल्याला शिकायला वेळ मिळाला पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्या धनुर्विद्येचा वापर करून लवकरात लवकर ते भांड भरावं आणि पुन्हा शिक्षणाकरता यावं. म्हणजे विद्यार्थ्याचा हा भाव अंतकरणामध्ये असावा की आपल्या जीवनातला वेळ वाया जाऊ नये. इथं विद्यार्थ्याला वाटतं 1.5 GB संपलं पाहिजे. विठ्ठल गुरुकुलात राहणारे ते विद्यार्थी कुठं आणि इथं कंपनीचा फायदा न होऊ देणारे कुठं. विठ्ठल काय जीवनातले दे नाही म्हणे रिचार्ज केला तर वाया कशा जाऊ द्यायचा. अरे वेळ वाया जातो ना, त्याचं काय घेऊन बसले. पण भक्तराज अर्जुन लवकरात लवकर यायचे, म्हणून भक्तराज अर्जुन म्हणतात मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिदला तेने उपकारी काय आभारेला वदितया ते. मी पार्थ आहे पार्थ, पण त्रैलोक्यामध्ये विख्यात मला केलं ते माझ्या द्रोणाचार्यांनी केलेलं आहे. आणि मग ते द्रोणाचार्यांनी शिक्षण दिल्यानंतर परीक्षा घ्यायची ठरवली. रात्रीमध्ये कुणाला न कळता एका झाडाच्या फांदीवर मातीचा पक्षी लावला. मातीचा, जिवंत नाही, मातीचा पक्षी लावला. आणि सकाळी मग शिक्षा आणि परीक्षा घ्यायची आहे. त्या प्रत्येकाला सांगितलं धनुष्य घ्या, म्हणजे घेतलं. बाण घेतला, तिथला धनुष्य बाण बरं उचाला लावा म्हणे, प्रत्यंच्या बाण लावा आणि पक्षाच्या नेत्राचा वेध घ्या. मग कौरवांच्या पक्षातल्या अनेक जणांनी बाण लावला दोरीला, धनुष्याच्या प्रत्यंच्या म्हणतात त्याला, कानापर्यंत प्रत्यंच्या खेचली. आणि बाण सोडणार तेवढा द्रोणाचार्याने विचारलं, म्हणजे तुम्हाला काय काय दिसतं. तोला गुरुजी मला तुम्ही दिसता, मला खोड दिसतंय, आख झाडही दिसतं, मला पक्षी दिसतो. गुरुजी म्हणले तुझ्याकडून पक्षाचा डोळा काही वेध होणार नाही, तू आपली पहिली पंगत वाढ. विठ्ठल विठ्ठल असं प्रत्येकाचा क्रमांक येऊन गेला. आणि जेव्हा भक्तराज अर्जुनाच्या हातामध्ये धनुष्य बाण आला, अर्जुन आणि प्रत्यंच्या खेचीन गुरुजीने विचारलं म्हणे तुला काय दिसतं. त्याने गुरुजी मला पक्षी सुद्धा दिसत नाही, मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो, सोड म्हणे बाण. बाण सोडला आणि पक्षाच्या नेत्राचा वेध केला. याचा अर्थ असा आहे व्यवहारामध्ये सुद्धा मनुष्य एका लक्षाने साध्याने जर प्रेरित असेल तरच त्याला यश मिळतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून साधकाकडे सामुग्री कमी आहे. एक तर आयुष्य कमी आहे, पुन्हा देह कमी आहे. देह तर एकच साधन आहे आणि डोळ्यासमोर 2-2 साध्य आले आहे. एक संसाराचं साध्य आहे, त्याला व्यावहारिक साध्य म्हणतात, आणि एक प्रपंच परमार्थाचं साध्य आहे, याला पारमार्थिक साध्य असं म्हणतात. पण एखाद्या साधकाला दोन्ही चांगलं वाटतं, प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही. तो मला महाराज मला असं वाटतं प्रपंचही चांगला करावा आणि उरला वेळ तर मग हरिहरी करावा. विठ्ठल प्रपंचाचा सुद्धा व्यवहार आहे आणि परमार्थाचा सुद्धा व्यवहार आहे. पण ज्या व्यक्तीला या दोन्ही व्यवहारामध्ये यश संपादन करायचं आहे तो कोबारा, त्याला म्हणतात कसं शक्य होईल. एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला,
साधनातून आपल्याला प्रपंच सफल करायचा आहे आणि परमार्थ सुद्धा सफल करायचा आहे. दोन प्रकारचं भांडवल आहे म्हणजे व्यापार आहे आणि मन मात्र एक आहे. तुकोबाराय म्हणतात अरे दोन दोन कसं काय शक्य होईल. एक मन तर एकच आहे. तुझ्या अवघ्या भांडवला वाटिता तुला जे काही व्यापार कराविषयी वाटतात. भांडवल म्हणजे व्यापार. अर्थ असा केलाय भांडवल म्हणजे कोणतं. एक आहे परमार्थाचं भांडवल म्हणजे व्यापार. तो का म्हणे लाभ होय तो व्यापार करा. काय फार शिकवावे. ज्याच्यामध्ये लाभ होईल तो व्यापार करावा की नाही. मन एक आहे म्हणजे साधन एक आहे आणि व्यापार दोन दोन कराविषयी वाटतात. एका मनाची दोन ठिकाणी वाटणी होईल कशी आणि झाली तर मग अर्धी अर्धी काय कामाची. विठ्ठल विठ्ठल. काही बाबतीमध्ये वाटणी करता येते पण काही बाबतीमध्ये वाटणी करता येत नाही. सुभाषितकारांचं म्हणणं असं आहे 100 वर्षाचं जर आपलं आयुष्य असेल तर आपल्याला त्याची वाटणी करता येते. पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या संपादन करावी. दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन संपादन करावं. तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य संपादन करावं म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये पश्चाताप होत नाही. प्रथमे नार्जिता विद्या द्वितीये नार्जितम धनम तृतीये नार्जितम पुण्यम चतुर्थे किम करिष्यति रोदिष्यति. बाकी काही नाही. म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये विद्या संपादन करावे. आयुष्याची आपल्याला अशी वाटणी करता येते. कधी कधी आपल्याला पैशाची वाटणी करता येते. व टाळ करायला 500 200 फाळक. विठ्ठल विठ्ठल. जे जे गणपतीला गेले त्यांना हे कळणार आहे. बाकीच्यांना काय कळणार. पैशाची वाटणी करता येते. आयुष्याची वाटणी करता येते पण तशी मनाची वाटणी करता येत नाही. कारण मन एकच आहे आणि मनावर सगळं अवलंबून आहे. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्ती निर्विषयम स्मृतम. मन करा रे प्रसन्न. मन करा रे प्रसन्न. समाधान इच्छाते समाधान इच्छाते मने प्रति माता दिने मने प्रति माता दिने मने प्रति माता दिने मने प्रति माता दिने मन करार प्रसन्न मोक्ष बंधन सुख समा
करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते सगळं मनावर अवलंबून आहे. जर मनाने सहाय्य केलं तर परमार्थ फार सोपा आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाले. आणि जर मनाची आपल्याला मदत नसेल तर मग एखादा बोल बसवणंही कठीण आहे. विठाला म्हणतात दोन साध्य आपल्या समोर आले आहे आणि मन मात्र एक आहे. आणि नेमका असं आहे, मन ज्याच्यात लागतं त्याच्यातच मनुष्याला यश मिळतं. बरं, ज्याच्यात मन लागत नाही त्याच्यात मनुष्य कधी यशस्वी होत नाही. जर आपण चर्मकार असाल आणि जोडा शून्यात आपलं मन लागलं तर तो जोडा शून्यामध्ये आपला कोणी हात धरू शकत नाही, कारण मन लागलं आहे. पण जर मनच लागलं नाही तर आपण प्राचार्य होऊन सुद्धा फायदा नाही. विठाला म्हणून ज्या क्षेत्रामध्ये आपलं मन लागतं मनुष्याने ते निवडलं पाहिजे. बऱ्याच सगळ्याच विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी भिन्न भिन्न असतात, पण त्यांची मानसिक आवड आपल्याला ओळखता येत नाही. काहीला ओळखता येते, मग त्यांना जर 2 मुलं असेल तर एक वारकरी दुसरा अधिकारी. ओळखता आलं पाहिजे की आपण कोणत्या क्षेत्रामध्ये निष्णात होऊ शकतो. म्हणून सगळं मनावर अवलंबून आहे. आम्हाला शाळेमध्ये असताना एक पाठ होता, धडा होता, अभ्यास एक छंद. मला पुस्तकातले सुद्धा धडे पाठ होते. बरं विठाला आता इंग्रजी विषयात आपली काही गती नव्हती. बाकी सगळे विषय आपण डोळे झाकून प्रश्नपत्रिका डोळे झाकून नाही पण होती बा तेवढी तयार. फक्त बरं झालं मी तिकडे गेलो नाही. आपलं डीएड एका मार्काने हुकलं ते चांगलं झालं, नाही तर मग शाळेतले सांभाळावे लागले असते. आता धर्मशाळेतले विठाला कोणताही क्षेत्र असू द्या त्याच्यात मन लागलं पाहिजे. मनोराजा एक देह पुरे असे नांदतो त्यासे दोघे नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा बरवे माझ्या मने केले पंथे येणे निघाले. म्हणून साह्य मनाचं पाहिजे. प्रपंच करावा का परमार्थ करावा तर त्यामध्ये मनुष्याने पहिला विचार करावा. सार विचार करा उठाउठी. सार असाराचा विचार करून जे असार असेल ते टाकावं, तिथं मनाची वाटणी करू नये. आणि सार असेल तिथं मात्र मन लावावं. वाया व्यर्थ कथा सांडे वाया व्यर्थ कथा सांडे निवड करावे. जसं की ज्ञानोबाराय विचार सांगतात. दयाचं मंथन करावं. काय घ्यावं? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता घे. मग सांडायचं काय? वाया व्यर्थ कथा सांडी वाया व्यर्थ मार्ग सांडी. सार आणि असाराची निवड आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरवी. संसार लटिका आहे आणि परमार्थ हा पारमार्थिक खरा आहे. मग दोन्ही ठिकाणी मन वाढता येणार नाही, एका ठिकाणी मात्र मन चांगलं देता येईल. म्हणून प्रपंच करावा तर इतका चांगला करावा. सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवित येतील
इतका चांगला प्रपंच करावा की देवाला असं वाटावं सुखी येतो घरा नारायण. प्रामाणिक जर मनुष्याचा व्यवहार असेल तर प्रामाणिक व्यवहार हा परमार्थाचं ज्याला म्हणतात प्रॅक्टिकल रूप आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रात्यक्षिक आहे प्रात्यक्ष. व्यवहारही चांगला करावा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. पण हे आहे प्रपंचाचं असणारं साध्य तिकडं मन न जाऊ देता तुकोबरा म्हणतात सार निवड करावी म्हणून एक मन तुझ्या अवघ्या भांडवला वाटिता ते तुला येईल कैसे वाढता येणार नाही. आणि जर वाटलं तर मग अर्ध मन प्रपंचात जातं आणि अर्ध मन परमार्थात जातं. हे फार डेंजर आहे फार. एक तर मनुष्याला पूर्ण वैराग्य तरी असावं नाहीतर पूर्ण आसक्ती तरी असावी. मधला घातक आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तुमचा विचार सागरच तयार आहे. विचार सागरात वाक्य मंद वैराग्य दुःखाला कारण असतं. एक तर पराकोटीची विरक्ती असावी की ज्यामध्ये संसाराचा त्यागच आहे नाहीतर मग आसक्ती तरी चांगली असावी. कधी ना कधी तो मोकळा होईल. पण दोलायमान परिस्थितीमध्ये चांगलं नाही. वाटिता ते तुला येईल कैसे. तुला एका मनाची सर्व व्यवहारामध्ये वाटणी करता येणार नाही. मनवणे दृढ धरे पांडुरंग 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 हलावे संग प्रारब्धाचा हलावे संग प्रारब्धाचा मनवणे दृढ धरे पांडुरंग मनवणे दृढ धरे पांडुरंग हलावे मनवणे दुधाधारे पांडुरंग देहाला विसंग प्रारब्धाचा देहाला विसंग प्रारब्धाचा मनवणे दुधाधारे पांडुरंग देहाला विसंग प्रारब्धाचा देहाला विसंग कुरुक्षेत्रावर आल्यानंतर भक्तराज अर्जुनांच्या मनातला प्रश्न आहे. न चैतद विद्मः कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदेवानो जयेयो यानेव हत्वान जजे विषामस्ते वस्तिता प्रमुखे धातराष्ट्राः धर्म सम्मूढ चैताः त्वां पृच्छामि यत् श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. यापैकी नेमकं कोणतं कल्याणकारक आहे. युद्ध करावं का पळून जावं. पाप पाहिल्यानंतर असं वाटतं की युद्ध करू नये आणि पळून जावा असा विचार केला तर घरच्यांनी सांगितलंय विजयश्रीची माला घेतल्याशिवाय मागं यायचं नाही. नेमकं काय करावं. असा दोर आहे पड खडा ज्याला म्हणतात ना दोलायमान परिस्थिती. म्हणून त्यापैकी एकाचा त्याग करावा लागतो. एक चांगलं होत असतं आणि एक गौण होत असतं. बघा सामान्य पद्धतीनं मनुष्याने व्यवहार प्रपंच करावा आणि परमार्थ मुख्यत्वेने करावा. आपण तसं नाही करत. आपलं वर्णन ज्ञानोबारीने केलंय. सायासे करिशी प्रपंच दिननिसी हरिशीना भजशी गवण्या गुणे. किती कष्ट असतात महाराज प्रपंचामध्ये. आपण आपल्या व्यावहारिक जीवनाकडे लक्ष जर दिलं तर आपण समाजाला जेवढं महत्व देतो तेवढं साधनेला देत नाही. विठ्ठल विठ्ठल. माणसं म्हणतात ते पाळलं गेलं पाहिजे. त्याला आता इंग्रजी शब्द बरेच आहे. ते पाळले गेले पाहिजे म्हणतात.
प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. बरं बरं. काय कोणी सांगितलं? विठाला विठाला. एक सामान्यपणे होऊ शकतं आणि एक मुख्यत्वाने होऊ शकतं. जसं की गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, आपण जेवायला बसलो, ज्याला भूक लागली त्याला पांढरा भात वाढला तरी तक्रार नसते, फक्त भूक लागली पाहिजे. भूक लागावी वारीमध्ये शिळ्या भाकरी खातात माणसं, फक्त भूक लागली पाहिजे. काही काय माणसं तर जेवतच राहतात म्हणे का बिशी भरलेली मग बिशी वाया नाही गेली, पोटाचा तर विचार कर. काही नाही, ज्याला भूक लागली त्याला पांढरा भातही चांगला वाटतो, बरोबर आहे की नाही. पांढरा भात वाढल्यानंतर जर त्याला मसाले भात वाढला तर मग तो मसाले भाताला महत्व देतो, तेवढा नुसत्या पांढऱ्या भाताला महत्व देत नाही. आणि त्याच्या पुढे जर दुधाची खीर आली तर बाकीच्या पदार्थाकडे कोण पाहत याकडे, बाकीच्या पदार्थाकडे पाहत नाही. तसा संसार किंवा प्रपंच करायचा असेल तर तो फक्त करावा लागतो म्हणून करावा. निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोप हे वर करावं लागतं, पण त्याच्यामध्ये मात्र आयुष्य आपलं खर्च करू नये. नाथ महाराजांनी भागवतामध्ये गोड चिंतन केले बघा, साधकाने अन्न आणि आच्छादन याच्यासाठी आयुष्य खर्च करू नये. बघा सगळ्या धर्मशाळा आपल्यासाठीच आहे. विठाला विठाला. सौ पालवी बांधून करी, पालवी म्हणजे पदर, 4 पदर एका ठिकाणी बांधावे, मधुकरीचं फडकं आपलं. चौ पालवी बांधून करी, भिक्षा मागावे दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी, आयुष्य तिळ भरी नवे चावे. हे साधका करताय बरं, प्रापंचिक आणि मधुकरी मागायची नसते. विठाला विठाला. भक्तराज अर्जुन म्हणले होता ना, भैक्षम अपिह लोके, भिक्षा मागणं मला चांगलं वाटतं. भगवान म्हणाले तू लग्न झालेलं आहे, संसारी आहे, आता भिक्षा मागता येत नाही, साधकी अवस्थेत मागता येते. म्हणून साधकाने आयुष्य मात्र खर्च करू नये. गौण रूपाने एक असावं, मुख्य रूपाने एक असावं. महत्व कशाला देतो आपण? जर आपण समाजाला महत्व दिलं तर आपलं आत्महित आपल्याला साध्य होणार नाही. म्हणून दृढ धरी पांडुरंग, याचा अर्थ पांडुरंगाला दृढ धरावं आणि संसाराला बाजूला टाकावं. देहाला विसंग प्रारब्धाचा, इथं देह शब्दाचा सगळा अर्थ संसार आहे. संसार हा प्रारब्धाने चालत असतो आणि दृढधरी पांडुरंग हा परमार्थ प्रयत्नाने होत असतो. ज्याच्यामध्ये प्रयत्नाला वाव आहे त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्याच्यावर सगळं प्रारब्धाने चालतं त्याला म्हणतात प्रपंच. आपलं उलट आहे, आपण प्रपंचामध्ये प्रयत्न फार करतो. गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात, एखाद्या दिवशी का हो तुम्ही आले नाही, त्याने आमच्या परिलब्धात नाही. विठाला विठाला. आमच्या प्रारब्धात नाही म्हणे आमच्या वारीला येणं, पंढरीला जाणं, आणि देवाने बोलवलं तर आम्ही जाऊ. का म्हणतात म्हणजे देवाला गरज आहे येणं यायची, देवाने बोलवलं तर आम्ही देवाला भेटायला जाऊ, देव बोलवते ना मग. विठाला विठाला. मनामध्ये जागा देवाय, मनवणी दृढ धरी पांडुरंग. आणि पांडुरंग धरायचा 2 पद्धतीनं. भक्ती अशी करावी, देव हातात धरला गेला पाहिजे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून आदोर. सगुण रूपाने परमात्मा धरता आला पाहिजे आणि निर्गुण रूपाने परमात्मा हृदयामध्ये धरता आला पाहिजे. पण याकरिता अगोदर हृदय मोकळं करावं लागतं. तुका म्हणे देह, तुका म्हणे देह, भरिला विठ्ठल. तुका म्हणे देह, तुका म्हणे तुका म्हणे
ते काम क्रोध केले घरारी ते काम क्रोध केले घरारी ते येणे सोसे मना येणे सोसे मना झाले आवरे येणे सोसे मना तुका म्हणते भरिला काम क्रोध कामने दे आई भांडवल विठ्ठल विठ्ठल एक जागा मात्र रिकामी करावी लागेल बरं. काम क्रोधे गेले घररी ते काम क्रोध जे हृदयामध्ये भरलेले आहे ना ते बाजूला काढावे लागेल. भगवंताने याचा विचार 16व्या अध्यायामध्ये केला आहे. काम क्रोध लोभ हे नरकाचे द्वार आहे. तमोद्वार स्त्रीबीर याच्या माग जो जातात या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. जो काम क्रोध लोभाला आपल्या जीवनामध्ये जागा देतो त्याचे नरकामध्ये सोहळे होतात. निरयपुरीची सभा सन्मान मग तिथं सोहळे म्हणजे हार वगैरे नसतात फक्त लाठ्या विठ्ठल विठ्ठल रिकामे करावे लागतात. रिकामे ज्ञानोबारा म्हणतात एखाद्या व्यक्तीला समुद्राच्या पलीकडे जायचं आहे. समुद्री बाह्य अंगवन पण त्याला पलीकडे जायचं असेल तो मला नाही नाही मी विक्रम करणार. म्हणजे काय लोक पाठीवर ओझ घेऊन पलीकडे जातात. मी पोटाला पाषाण बांधणार. पोटे बांधून हे पाषाण समुद्री बाह्य अंगवन का जियावया जेवण काळ कुटाचे. एखादा मला जगायचं आहे पण मी बाकीचे पदार्थ नाही घेणार. मी अमृतुल्य नाही घेणार. मी हलाहल नावाचं विष घेऊन जगेल. कस काय जगेल. हलाहल नावाचं विषाने कोणी जगणार नाही जेवण जरी केलं तरी. आणि पोटाला पाषाण बांधून पलीकडे कोणी जाणार नाही. तसं काम क्रोध लोभ विकाराला जवळ धरलं तर परमात्मा हृदयामध्ये येणार नाही. म्हणून हे रिकामे करावे लागतात. काम क्रोधे केले घररिते आणि मग परमात्मा दृढ धरता येतो. म्हणून दृढधरी पांडुरंग महाराज. मग देहाचं कसं होईल. देहाला विसंग प्रारब्धाचा. ज्याचा आपल्या प्रारब्धावर विश्वास आहे ना त्याला बरोबर सगळं मिळतं. फक्त विश्वास प्रारब्धावर पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जर तुमचा प्रारब्धावर विश्वास असेल तर अपरिचित माणसं सुद्धा पायावर 2100 रुपये ठेवतात. विठ्ठल फक्त विश्वास प्रारब्धावर पाहिजे. प्रारब्धावर विश्वास. 2 मित्र होते. मित्र अभ्यासू पाहिजे. मित्रामध्ये चढाओढ असावी पण ते अभ्यासाचे असावे. एक तपहद्वीर अभ्यासी. ज्याला तप करायचं त्याने एकट्याने करावं. ज्याला अभ्यास करायचा त्याने दोघांनी चढाओढीने अभ्यास केला पाहिजे. जुन्या काळामध्ये काही गुरुजनांनी जसं की तुकाराम महाराज शास्त्री वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री महामुनी यांचे काही कीर्तने मी ऐकले आणि फार मोठा सहवास काकांना त्यांचा प्राप्त झाला. ते अभ्यास करत असताना वाराणसीला कसे अभ्यास करायचे. एका खोलीमध्ये राहणारे 3 गुरुबंधू स्पर्धेनं अभ्यास करायचे पण एकमेकाला माहिती होऊ द्यायचे नाही. झोपल्यानंतर जागा व्हायचं एकट्याने आणि त्यांची झोप होईपर्यंत आपला अभ्यास करून ठेवायचा आणि 4ला झोपायचं. बाकीच्याला वाटलं पाहिजे अजून झोपाच काढतो पण तो पण त्यांचा अभ्यास पूर्ण. याला मला अभ्यासाची चढाओढ असली पाहिजे. आपली चढाओढ कशामध्ये. तो डाटा किती शिल्लक आहे. विठ्ठल विठ्ठल अभ्यासामध्ये चढाओढ असावी. 2 मित्र आहे. एक प्रारब्धवादी दुसरा प्रयत्नवादी आहे. दोघांचे भांडणं सुरू व्हायचे. प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ.
पहिला म्हणायचा प्रयत्न श्रेष्ठ आहे, दुसरा म्हणायचा प्रारब्ध श्रेष्ठ आहे. प्रारब्धाने मिळतं, नाही प्रयत्नच करावे लागतात. जंगलात गेले, दिवसभर खायला काही मिळालं नाही, काहीच नाही, कुठं कार्यक्रम नाही, काही नाही, काहीच खायला मिळालं नाही. शेवटी संध्याकाळी एका शिवालयामध्ये गेले, रात्र झाली. शिवालयामध्ये सगळा अंधारच होता. प्रारब्धवादी म्हटला, जर प्रारब्धात असेल ना जागेवर मला मिळेल. दुसरा म्हणला, नाही रे, प्रयत्न करावे लागतात बाळा, प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही. मग तू कर प्रयत्न. जो प्रयत्नवादी होता तो चाचपडत भिंतीला धरून जसे काही माणसं रात्री भिंतीला धरून बाहेर जातात, विठ्ठल विठ्ठल घाबरटही खूप असतात. भिंतीला धरत गेला आणि मंदिरात गेल्यावर त्याला कळालं भगवान शंकराची शिवपिंड आहे. शिवाला हात लावला, अंधारच होता सगळा. शिवपिंडीवर त्याला काही नरम पदार्थ आढळला. हाताला स्पर्श झाला, नाकाजवळ घेतला, गावरान साजूक तुपाचा वास आला. वा वा वा, बहुतेक शिरा आहे. विठ्ठल विठ्ठल मी दृष्टांतात सांगितलं बरं. हा, दुसरे काही अर्थ घेऊ, तुमच्या मनातलं मला काय माहिती असं. त्याने ते आपला हात लावला तर तुपाचा वास आला. तो पदार्थ घेतला आणि एक घास खाला, गोड लागला. प्रयत्न केले तर मला शिरा मिळाला. प्रारब्धवादी उपाशी राहा. त्याने शिरा भरपूर खाल्ला, म्हणजे द्यायचंच नाही याला, कारण प्रारब्ध विश्वास आहे. पण ते शिरा खाता खाता त्याला काही खडे लागले. मग ते खडे काढायचे आणि प्रारब्धवाद्याला फेकून मारायचे. प्रारब्धवादी ना खा खडे, हा खडे अशी तू चेष्टा करायचा. काय माणसं खडे पण फेकून देत नाही. म्हणे दुकानातून विकत आणलेले तांदळासोबतच खायचे असते का? अरे खडे टाकून द्यायचे, घासात येला हरवळू फेडता लागे दुसऱ्या नव्हे खडूळ सांडावा की. असं करता त्याचं पोट भरलं. रात्री आला, ज्याच्या पोटात अन्न असतं त्याला झोप चांगली लागते, ज्याच्या पोटात अन्न नसतं त्याला झोप लागत नाही. प्रारब्धवादी बिचारा रात्रभर या कुशीहून त्या कुशीवर. सकाळ झाली आणि मग तो सकाळी म्हणाला, बघ प्रयत्न श्रेष्ठ आहे. म्हणजे का बरं? रात्री शिरा मला मिळाला, म्हणे तुला मुद्दाम दिला नाही, प्रयत्न केले तर मला शिरा मिळाला. आणि साजूक तुपातला तो मला तुला मिळाला, ठीक आहे, प्रयत्नवाद श्रेष्ठ आहे. पण मला दगड का बरं फेकून मारले? अरे तू चेष्टा केली. म्हणे मग मी ते सगळे दगड गोळा करून ठेवले असं काळबड खिशातून. मग त्याने ते काढले, दगड नव्हते. राजाने ते शिर्याच्या सोबत महादेवावर हिरे माणिक मोत्याची दक्षिणा ठेवली होती. दक्षिणा. मग आता खरा भाग्यवान कोण ठरला? तो आपण दोघं मित्र आहे, वाटणी आता नाही. हा लावी संघ प्रारब्धाचा. प्रारब्धात जे असतं ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. प्रारब्धात असं ते चालत येतं. भाग्याचे हे भडसे, उद्यमाचे निमसे, मग समृद्धी जाता पैसे घर रेगे. मी दृष्टांत एक ऐकला, असाच एक प्रारब्ध दृष्टांत आठवला. म्हणून आता बरेच दिवस झाले पाठामुळे सवय नाही ना, आता सांगून घे सगळं. विठ्ठल विठ्ठल. प्रारब्धवादी सकाळी आपल्या घरातून बाहेर निघाला, गावाच्या बाहेर चालला तर ठेस लागली. दगडाचाच राग आला त्याला. राग आला तर तो या दगडाला उकरल्याशिवाय राहणार नाही. दगड उकरला, सुवर्ण मोहराने भरलेला हंडा सापडला. आता हे दृष्टांतात होतं बरं, हे कोणत्या गावात वगैरे असं काही शोध घेऊ नका, दृष्टांतात होतं हे. तुम्हाला प्रारब्धात असेल तर धन घरी चालत येईल. आला माघारी, फक्त माती लावून ठेवली. दुसरा मित्र त्याच दिशेनं चालला होता, पण माळकरी असल्यामुळे त्यांनी सांगितलं, बघ तुझ्या नशिबात असेल तर बघ म्हणे, अमुक अमुक ठिकाणी मी एक माती कोरलेली आहे, सुवर्ण मोहराने भरलेला हंडा तुझ्या नशिबात असेल तर घेऊन ये. गेला. पहिल्याच्या भाग्यात होतं प्रारब्धात, दुसऱ्याच्या भाग्यात नव्हतं. ज्ञानोबा म्हणता, नाना निधान चिन्ह दैवा होय कोळस याचा उडवा, किंवा सर्प विंचो दिसे धन आभाग्या कोळसे. कारण की उकरलं त्याला सुवर्ण मोहरा नाही दिसल्या, सर्प विंचू कोळसे. त्याने वा वा वा. मा मित्र मला वाटत होता माळकरी चांगला, मला सांगितलं धन आहे नाही तर सर्प विंचून कोळसे सामान्य नाही म्हणे. मी तुला आद्दल घडल्याशिवाय राहणार नाही. त्याने तो हंडा उचलला, त्याच्यावर फडकं लावलं एक. आता प्रारब्धवादी पाहिला मित्र बिचारा गरीबच राहणार की नाही, हा त्याच्या झोपडीवर चढला. जिथं तो झोपलेला होता त्याच्या वरती त्याने झोपडीला एक छिद्र पाडलं.
हांडा रिचवायचा. त्याने ते वस्त्र फेडून घेतलं बाजूला. टाकणाऱ्याला वाटत होतं मी सर्प विंचून कोळसे टाकत आहे, कारण त्याच्या ते नशिबात नव्हतं. पण जो खाली झोपलेला होता त्याच्या नशिबात होतं. त्याच्या अंगावर सुवर्ण मोहरांचा पाऊस पडला आणि तेव्हापासून म्हण आली, भगवान जप देत आहे, छप्पर फाडके देत आहे. प्रारब्धात असेल तेवढंच मिळतं. उगा कार्यकर्त्याला फोन करायची गरज नाही. प्रारब्धात नसेल तर महाराज मिळत नसतं. म्हणून मनुष्याने हरिकथा करावी, पण ठरवू नये. जे प्रारब्धात आहे ना, आयाचित वृत्तीने स्वीकार करा, प्रसन्न राहाल. विठ्ठला विठ्ठला. आला विसंग प्रारब्धाचा. मी काकांच्या मुखातून एक कथा ऐकल्या, तर श्लोक काही आठवत नाही मला. पूर्वी पाठ केला होता एकदा, पण आता आठवत नाही. एक दोन शब्द आठवले, पण नाही आता आठवणार. म्हणजे एक संन्यासी महात्मा बालक, लहानपणामध्ये आई वडील वारले. 5 वर्षाचं वय, गावामध्ये संन्यासी आली. ते संन्यासी महात्मे त्या 5 वर्ष बालकाला आपल्या सोबत घेऊन गेले. जसे काही काही महाराज मंडळी गावाला सप्त्याला गेले तर विद्यार्थ्याला घेऊन येतात, तसं 5 वर्षाचा बालक त्यांच्या सोबत गेला. त्याने आयुष्यभर कधी संसार पाहिलेलाच नव्हता, गाव काही माहिती नाही. संन्यासी महात्म्याने एका घरी त्याला मधुकरी लावून दिली. तेवढ्याच घरी फक्त भिक्षा मागायची, दुसरीकडे कुठं जायचंच नाही. असं करता करता वय वाढलं. 10-12 वर्षाचं वय झालं. दररोज भिक्षा मागावी एका घरामध्ये. एके दिवशी असं झालं, ओम भवती भिक्षाम देही. बाल संन्यासी आहे. भिक्षा मागता मागता त्याने पाहिलं दररोज भिक्षा वाढणारी आई नव्हती. दुसरीच कोणती तरी स्त्री आली. त्याने वरती पाहिलं, म्हणे तुम्ही कोण आहात? दररोज मला भिक्षा वाढतात, ती आई कुठं आहे? म्हणे ती आई माझी आई आहे आणि मी त्याची मुलगी आहे. त्या संन्यासी महात्म्याने विचारलं, पण मग आई तर वृद्ध आहे, तुमच्या चेहऱ्यावर मात्र तेज आहे, त्याचं काय कारण? त्याने सांगितलं, माझ्या गर्भामध्ये बालक आहे आणि त्या बालकाचं तेज माझ्या चेहऱ्यावरून प्रगट होत आहे. म्हणजे मला कळालं नाही. म्हणे अरे जसा तू आहे तसा माझ्या गर्भामध्ये एक बालक आहे. असं म्हणे मग त्यालाही भूक लागत असेल? हो त्यालाही भूक लागते, त्याची भूक मला लागते. म्हणे मग तो सुद्धा मधुकरी मागतो काय? म्हणे नाही नाही नाही, तो मधुकरी मागत नाही. त्या बालकाची माझी एक नाळ ईश्वराने पोटामध्ये जोडलेली आहे. मी खाल्लेला अन्नरस त्या बाळकाच्या उदरामध्ये जातो. एवढंच नाही, अजून तर तो बाळक जन्माला सुद्धा नाही आला. तो जन्माला येण्याच्या अगोदर त्याच्या अन्नाची व्यवस्था आहे आणि जन्माला आल्यानंतर ईश्वराच्या कृपेनं माझ्या शरीरामध्ये दुधाची सुद्धा योजना आहे. त्या बाल संन्याशाने ते ऐकलं आणि ते मधुकरीचं वस्त्र तिथंच टाकून दिलं. आजपासून मधुकरीच मागायची नाही. म्हणजे का? जो ईश्वर परमात्मा गर्भस्थ बालकाच्या जन्माला येण्याच्या अगोदर जर भोजनाची व्यवस्था करत असेल, मी तर जन्माला आलो आहे, माझी व्यवस्था नक्की लागली असेल. म्हणून देहाला विसंग प्रारब्धाचा. म्हणून प्रारब्ध लावावं ते परमार्थावर नाही, प्रपंचावर लावावं आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करावी ती परमार्थासाठी. विठ्ठल विठ्ठल. मनवणी दृढधरी पांडुरंग देहाला विसंग प्रारब्धाचा. आणखीन 2 चरण बाकी आहे. थोडासा विचार त्याचा शब्दशाख करून एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा बोला बोला बोला.
मनाला देहाला विसंग प्रारब्धाचा तुकोबऱ्या सूचना देतात. परमार्थाचं साध्य कधी प्राप्त होईल आणि का संकल्पा नको गोवमन तरीच कारण साध्य. दुसरे काही संकल्प करू नये, अर्थात व्यवहारातले संकल्प करू नये. नाही म्हणे मी प्रसिद्ध होईल, महाराष्ट्र सगळा मला ओळखेल, माझे युट्यूबवर फॉलोअर्स वाढतील, विठ्ठल विठ्ठल, मी रील स्टार होईल, असे काही संकल्प करू नये बरं. आणि का संकल्पा नको गोवमन तरीच कारण साध्य होय. संकल्प तीन प्रकार वासना, तीन प्रकारच्या देह वासना, शास्त्र वासना, लोक वासना. मी फार मोठा विद्वान होईल, व्हावा हरकत नाही, अभिमान नसावा. देहाला मी चांगल्या प्रकारे शृंगारित करेल, हा देहाच्या वासनेचा संकल्प आहे. सगळ्यात कठीण आहे लोक वासना, मी प्रसिद्ध होईल, सगळ्या समाजामध्ये मला लोक मान देतील. चिरंजीव पदामध्ये आलेला विचार आहे, म्हणते हरीचा अवतार. हा शब्द विषय लागे मधुर, म्हणते हरीचा अवतार, आम्हा लागे झाला असतील. हो तुम्ही तर साक्षात देवाचा अवतार आहे. त्यालाही असं वाटतं खरंच मी देवाचा अवतार आहे. देवाचा नसतोच तो, विठ्ठल विठ्ठल. आणि का संकल्पा नको गोवमन, आणि असा सावध राहिला तर तरीच कारण, कारण शब्दाचा अर्थ तो कार्य, परमार्थाचं कार्य साध्य होईल. तुका म्हणे ऐसे जाणावे उचित, उचित म्हणजे योग्य प्रकारे. अशा प्रकारे उचित योग्य प्रकारे आपल्या मनाला परपंचापेक्षा परमार्थाचा ध्यास लागावा, असं उचित वर्म आपल्याला कळावं. परिणाम तरी सहज स्थिती येईल कळून. सहज असणारा जो आपला आत्मभाव आहे तो आपल्याला कळून येईल. या चरणामध्ये जे आलं की नाही, मनवणी दृढ धरी पांडुरंग, हे उदाहरण सावता महाराजांचंच आहे. विठ्ठल विठ्ठल. नामदेव रायाला ज्ञानोबा रायांना सोबत घेऊन भगवान परमात्मा निघाले आणि आपण लपंडाव खेळू. देवाला पहिल्यापासून सवय बरं लपंडाव, खेळ खेळायची सवय. खेळले पाहिजे खेळ, पण मोबाईलले गेम नाही. हा आपली मैदानी खेळ खेळले पाहिजे. भगवान मला ताण लागली, मी आता पाणी पिऊन येतो. निघाले ना अदृश्य झाले. सावता महाराजांना सांगितलं माझ्या पाठीमागं चोर लागले म्हणे, मला कुठंतरी लपवा. म्हणे आपला ऊसाचा माळा. म्हणते ऊसात तर सहज जातात. कस काय? अहो ते वारकरी आहे, डाळिंबाची बाग सोडत नाही, काय नाही. ऊसाचा मळा, केळीचा मळा सगळे माहिती त्यांना. विठ्ठल विठ्ठल. मग ते आपल्या मालकीचे का काय? पण डाळिंब आले तर वारकरी दिंडी डाळिंबाच्या बगीच्यामध्ये केळीचे घड तोडून घेतात. ते आपलं नाही ना. आपण पाणी वगैरे म्हणजे वारकरी म्हणजे ऊसातून शोधून काढते, पण बाजरीचा माळा त्यातून शोधून काढते. अशी काहीतरी जागा जिथे मला ते शोधून काढणार नाही. कोणती जागा? तुमच्या हृदयामध्ये मला लपवा. साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी आपलं हृदय विदीर्ण केलं आणि परमात्मा लपविला. मनवून दृढ धरी पांडुरंग, देहाला विसंग प्रारब्धाचा. असं उचित वर्म जर आपल्याला कळालं तर आपल्याला सहज असणारा आत्मभाव सहज प्राप्त होईल. तरी सहज स्थित येईल कळो. हे सहज शब्द वापरला की नाही, या सहज पदातून आत्मा हा कधीही निर्माण होत नाही. शरीराला 6 विकार आहे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. जो जो जन्माला आला त्याला हे सगळे विकार आहे.
आणि आत्मा जन्मालाच येत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन, त्याला सहज भाव म्हणतात किंवा निर्विकार म्हणतात. किंवा आत्मस्वरूप हे अखंड आहे, अखंड, जे कधीच बदलत नाही. एक फक्त प्रक्रिया पंचदशीतली सांगतो आणि थांबतो. मला फक्त उत्तर द्या बरं. आता सध्याला आपली कोणती अवस्था आहे? जागृत अवस्था आहे आपल्या. मग जागृत अवस्थेमध्ये आपण आहे की नाही? कोणाला वाटतं मी आहे की नाही? चेक करावं. जर असेल तर मग मला नंतर भेटा, मी दवाखान्यात घेऊन जातो त्याला. आपण जागृतीमध्ये काय आहे? आहोत. जागृतीमध्ये आपण आहोत. जागृत अवस्था निघून जाते, नंतर आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये आपण आहे की नाही? स्वप्नात आपण आहोत, पण तिथं जागृती नाही. बघा बरं, जागृतीत आहोत, स्वप्नात आपण आहोत, पण स्वप्नात जागृती नाही. त्यानंतर आपल्याला गाढ झोप लागते. झोपेत आपण असतो का? नसतो. आणि महाराज कायमच असतो. नाही कळालं? कायमच झोप येते असा नाही अर्थ घ्यायचा. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण आहे की नाही? गाढ झोपेमध्ये आपण आहोत, पण सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृती नाही, स्वप्न सुद्धा नाही. समाधी अवस्थेमध्ये आपण आहोत आत्मरूपाने, पण तिथं जागृती, स्वप्न, सुषुप्ती कोणतीच अवस्था नाही. याचा अर्थ अवस्था आगमापायी आहे, जाणाऱ्या येणाऱ्या आहे, पण अवस्थेच्या बरोबर आपण जात नाही आणि अवस्थेच्या बरोबर आपली घट होत नाही. असं जे आपलं न जाणारं, न हलणारं निर्विकार स्वरूप आहे, त्याला सहज स्थित म्हणतात. आणि या साधनेत जर तो राहिला तरी सहज स्थित येईल कळो. मनवणी दृढ धरी पांडुरंग, देहाला विसंग प्रारब्धाचा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सुंदरे कवरदा है ज्ञानदेव.